आपण जो गूळ अगदी निरोगी समजून रोज खातो, त्यात चक्क खडूची भुकटी, वॉशिंग सोडा आणि धोकादायक कृत्रिम रंग असू शकतात. होय, हे 100% खरं आहे. चला तर मग आज आपण या गोड विषामागचं सत्य उघडू करूया आणि आपला गूळ शुद्ध आहे की भेसळयुक्त हे घरच्या घरी कसं ओळखायचं ते पाहूया. हे बघा, इथे दोन वेगवेगळी जग आहेत. एका बाजूला आहे नैसर्गिक, गडद रंगाचा, पचनाला मदत करणारा शुद्ध गूळ. आणि दुसऱ्या बाजूला आहे रसायनांनी भरलेला, चमकदार पिवळा गूळ जो आपल्या आतड्यांना हानी पोहोचवतो. हा फरक फक्त दिसण्याचा नाहीये, तो थेट आपल्या आरोग्याशी जोडलेला आहे. पण प्रश्न हा आहे की गुळात ही भेसळ करतात तरी का? यामागे दोन मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे जास्त नफा आणि दुसरं म्हणजे त्याचा आकर्षकपणा. ग्राहकांना भुरळ घालण्यासाठी आणि वजन वाढवून जास्त पैसे कमवण्यासाठी त्यात अनेक छुपे घटक मिसळले जातात. आणि तुम्ही विचारही करू शकत नाही अशा गोष्टी त्यात मिसळल्या जातात. गुळाचं वजन वाढवण्यासाठी चक्क खडूची पावडर, तो गुळगुळीत आणि आकर्षक दिसावा म्हणून वॉशिंग सोडा, आणि तो चमकदार पिवळा रंग आणण्यासाठी तर घातक कृत्रिम रंगांचा वापर केला जातो. आणि ऐका, ही काही ऐकीव माहिती नाहीये. हे खुद्द अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. जास्त नफा कमावण्याच्या हव्यासापोटी व्यापारी मुद्दाम निकृष्ट दर्जाचा गूळ निवडतात आणि तो विकतात. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर सगळा खेळ पैसाचा आहे. पण एक मिनिट थांबा, या सगळ्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो? आपण तर आरोग्य सुधारावं म्हणून गूळ खातो, पण हाच भेसळयुक्त गूळ एका गोड विषासारखं काम करतो. पाहूया हे किती गंभीर असू शकतं. बघा, हा भेसळयुक्त गूळ पचन सुधारण्याऐवजी आपल्या आतड्यांनाच इजा करतो आणि ॲसिडिटी वाढवतो. त्यातली रसायनं हळूहळू आपली रोगप्रतिकार शक्ती पोखरून काढतात. आणि सगळ्यात मोठा तोटा म्हणजे गुळातून मिळणारे लोह, जस्त आणि क्रोमियमसारखे महत्त्वाचे नैसर्गिक घटक ते तर पूर्णपणे नष्ट होतात. मग आता यावर उपाय काय? हा भेसळयुक्त गूळ ओळखायचा तरी कसा? चांगली बातमी ही आहे की यासाठी कुठल्याही लॅबमध्ये जायची गरज नाही. FSSAI म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानेच काही सोप्या चाचण्या सांगितल्या आहेत ज्या आपण घरच्या घरी करू शकतो. चला, पहिली आणि सगळ्यात सोपी टेस्ट पाहूया, वॉटर टेस्ट. याने खडूची पावडर अगदी सहज ओळखता येते. आपल्याला फक्त एका काचेच्या ग्लासात पाणी घेऊन त्यात गुळाचा एक छोटा खडा टाकायचा आहे. आता इथेच खरा खेळ आहे. लक्ष देऊन ऐका. जर गूळ शुद्ध असेल तर तो हळूहळू विरघळत पाण्याच्या तळाशी जाऊन बसेल. पण जर तो भेसळयुक्त असेल तर तो पाण्यात टाकताच विरघळेल आणि ग्लासच्या तळाशी पांढरा साका जमा होईल. आणि हा पांढरा साका दुसरं तिसरं काही नसून ती आहे खडूची पावडर. आता दुसरी टेस्ट आहे ॲसिड टेस्ट. ही वॉशिंग सोडा ओळखण्यासाठी अगदी परफेक्ट आहे. यासाठी फक्त गुळाच्या तुकड्यावर लिंबाचे काही थेंब किंवा व्हिनेगर टाकायचं आहे. इथेही निकाल अगदी स्पष्ट आहे. जर काहीही झालं नाही तर समजा गूळ शुद्ध आहे, पण जर त्यावर बुडबुडे किंवा फेस येऊ लागला तर समजून जा की त्यात वॉशिंग सोड्याची भेसळ आहे. इतकं सोपं आहे हे ओळखणं. आणि पुन्हा एकदा लक्षात घ्या, या घरगुती चाचण्या मी मनाने सांगत नाहीये. या खुद्द FSSAIने शिफारस केलेल्या आहेत, त्यामुळे त्या 100% विश्वासार्ह आहेत. आणि तिसरी पद्धत तर त्याहूनही सोपी आहे, जी फक्त बघून आणि स्पर्श करून करता येते. शुद्ध गूळ नेहमी गडद सोनेरी तपकिरी रंगाचा असतो. तो थोडा चिकट आणि हाताला खडबडीत लागतो. याउलट भेसळयुक्त गूळ अस्वाभाविकपणे पिवळा, गुळगुळीत आणि खडूसारखा कडक असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, निसर्गात कोणतीही गोष्ट परफेक्ट नसते. ठीक आहे, आता भेसळ कशी ओळखायची हे तर कळलं. पण मुळात खरेदी करतानाच योग्य गूळ कसा निवडायचा, त्यासाठी ही एक सोपी चेकलिस्ट आहे. पुढच्या वेळी गूळ घ्यायला जाल तेव्हा ह्या गोष्टी डोक्यात फिट बसवा. नेहमी गडद रंगाचा गूळ निवडा. चमकदार पिवळ्या रंगाला अजिबात भूलू नका. पॅकबंद गूळ घेत असाल तर त्यावर FSSAI परवाना क्रमांक नक्की तपासा. विश्वसनीय ब्रँड किंवा ओळखीच्या विक्रेत्याकडूनच घ्या. आणि हो, किंमत अस्वाभाविकपणे कमी असेल तर नक्कीच सावध व्हा. पण आपलं काम फक्त चांगला गूळ विकत घेण्यावर संपत नाही. जर कुठे भेसळ होत असल्याचा संशय आला तर त्याविरोधात आवाज उठवणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण यामुळे फक्त आपलं नाही तर संपूर्ण समाजाचं आरोग्य सुरक्षित राहील. आणि हे करणं खूप सोपं आहे.
भेसळीचा संशय आल्यास आपण थेट FSSAIच्या ऑनलाईन तक्रार पोर्टलवर किंवा त्यांच्या मोबाईल ॲपवर तक्रार नोंदवू शकता. इतकंच नाही तर स्थानिक अन्न सुरक्षा विभागाशी संपर्क साधणं हाही एक चांगला पर्याय आहे. तुमचं एक छोटंसं पाऊल खूप मोठा बदल घडवू शकतं. तर मग आजचा प्रश्न हा आहे की रंग किती फसवा असू शकतो हे कळल्यावर आता आपण आपल्या स्वयंपाकघरातल्या इतर आरोग्यदायी मानल्या जाणाऱ्या पदार्थांकडे सुद्धा अधिक बारकाईने पाहणार आहोत का, यावर नक्की विचार करा.